Hello student, welcome to Big Flight, the educational wings. This is Leela Raje. Student, today we are going to solve Bridge Course test number 2, standard 8, subject English. So let's go. This is your test number 2. Mark is 15 and this is Marathi medium standard 8 subject English test. 15 मार्कांची टेस्ट आहे तुमची. ब्रिज कोर्सची ही टेस्ट नंबर 2 आहे. टेस्ट नंबर फर्स्ट आपली झालेली आहे 15 तारखेला आणि आता ही 30 तारखेला तुमची टेस्ट नंबर 2 आहे. ओव्हरऑल 3 क्वेश्चन्स आहेत. तर ते 3 क्वेश्चन्स काय आहेत त्यांचे आन्सर्स काय आहेत बघूया. लेट्स गो. क्वेश्चन नंबर 1 इज राईट अन ॲप्लिकेशन टू द प्रिन्सिपल of your school requesting him to grant leave due to sickness. तुम्ही आजारी आहात, तुम्हाला बरं वाटत नाही आणि तुमच्या प्रिन्सिपलकडे तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे की तुम्हाला काही दिवसांची सिक लीव पाहिजे आहे, त्यासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे. तर चला ते ॲप्लिकेशन कसं करायचं ते आपण बघूया. दिस इज युअर ॲप्लिकेशन लेटर. फर्स्ट स्टार्ट sender's address. Sender's, not receiver's address. Sender's address means your address and receiver's address means your principal's address. That means your school address. To the principal. इथे मी आमच्या शाळेचं नाव आणि पत्ता टाकलेला आहे. तर जसे विद्यार्थी पाहतील त्यांनी त्यांच्या शाळेचं नाव आणि पत्ता टाकायचा आहे. ओके. किंवा ॲज इट इज लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये लिहितात. ओके. सो स्टुडंट, टू द प्रिन्सिपल, KES KV कन्या विद्यालय पनवेल, तालुका पनवेल, डिस्ट्रिक्ट रायगड. प्रत्येक ठिकाणी पंक्च्युएशन मार्क्स काय वापरलेले आहे ते ग्रामॅटिकल मिस्टेक करायचे नाही, व्यवस्थित पंक्च्युएशन मार्क्स बघायचे आहेत. कॉमा, फुल स्टॉप. ओके. पनवेलचा पिनकोड. अँड सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द ॲप्लिकेशन लेटर. सब्जेक्ट इज टू ग्रँट लीव ड्यू टू सिकनेस. टू ग्रँट लीव ड्यू टू सिकनेस. रिस्पेक्टेड मॅडम. प्रिन्सिपल सर असतील तर रिस्पेक्टेड सर लिहायचं आहे आणि मॅडम असतील तर रिस्पेक्टेड मॅडम लिहायचं आहे. रिस्पेक्टेड मॅडम, मोस्ट रिस्पेक्टफुली आय बेग टू स्टेट दॅट आय एम अ स्टुडंट ऑफ क्लास 8A in your school. I am not in a condition to come to the school since I am suffering from fever. I have been prescribed by our family doctor to take, नाही तिथे टू आहे, to take proper rest for at least 2 days. Hence, kindly grant me leave from 1 August 2021 to 3rd August 2021. I shall be really obliged to you. Kindly allow me leave for 3 days. Yours obediently. इथे तुमचं नाव लिहायचं आहे अँड तुमचं स्टँडर्ड लिहायचं आहे खाली. हे तुमचं काय आहे, ॲप्लिकेशन लेटर आहे. ओके. सो स्टुडंट, लेटर व्यवस्थित बघायचं आहे आणि याप्रमाणे तुमच्या फुलस्केपवरती लिहायचं आहे. चाचणी फुलस्केपवरती सोडवायची आहे. स्क्रीन पॉज करायची आहे आणि व्यवस्थित लेटर लिहायचं आहे. पंक्च्युएशन मार्क्स इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टुडंट. ओके. लेट्स गो फॉर द next question is rearrange the sentence to frame a story. इथे हे सेंटेन्स दिलेले आहे आणि ते जम्बलिंग सेंटेन्स आहे आणि तुम्हाला रिअरेंज करायचे आहे, त्यापासून स्टोरी फ्रेम करायची आहे. इथे फ्रेम अ स्टोरी असं म्हटलेलं आहे. तर चला पहिले सेंटेन्स रिअरेंज करूया आणि नंतर स्टोरी फ्रेम करूया. लेट्स गो. दिस इज your all sentence. Total sentences is 10 and first, once there lived a rich farmer.
Second, he had 2 sons. Third one is, they were living together happily. Fourth one is, years went by. The younger son began to get restless because he was unhappy with his lot. Number 5, he went to his father and asked for his property. 6, the father tried to dissuade his son, but the wouldn't listen to his father, whom he regarded as old and ignorant. 7, so the father gave him a third party of property. 8, the young man sold his share of the property and left for another country. 9th, he led a luxurious life and spent a lot of money on gambling. 10, soon all his money is gone and he became a poor. स्टुडंट इथे एक लक्ष द्यायचं, इथे स्पेलिंग चुकलेलं आहे. इथे हे जे लास्ट सेंटेन्स आहे टेन्स अरेंज केल्यानंतर 10th सेंटेन्स नंबर 10th हे इथे पॉपर झालेलं आहे, तर पॉपर नाही, इथे पुअर आहे. काय आहे? पुअर म्हणजे गरीब. जुगारामध्ये सगळे, गॅम्बलिंग म्हणजे जुगारामध्ये सगळे पैसे हरतो तो आणि नंतर तो शेवटी काय होतो? गरीब होतो. म्हणजे ग्रीडीनेस इज ऑलवेज बॅड. लालच का फल ऑलवेज, नेहमी काय असतं? लालच का फल बुरा होता है, असं आपण म्हणतो, बरोबर ना? ग्रीडीनेस इज ऑलवेज बॅड. लालची नसावं माणसाने. तर आपण स्टोरी फ्रेम केली आहे. इथे ही स्टोरी आहे, पूर्ण स्टोरी आहे. तर ही स्टोरी व्यवस्थित काय करायची आहे? लिहायची आहे. ओके, दिसते तुम्हाला स्टोरी? सो स्टुडंट, ही स्टोरी पूर्ण बघायची आहे. आपण सेंटेन्स रिअरेंज केले आहे. टोटल 10 सेंटेन्सेस आहेत आणि त्याची स्टोरी आपण बनवलेली आहे. Once there lived a rich farmer. He had 2 sons. They were living together happily. Years went by. The younger son began to get restless because he was unhappy with his lot. He went to his father and asked for his property. The father tried to dissuade his son, but he wouldn't listen to his father, whom he regarded as old and ignorant. So the father gave him a third of the property. The young man sold his share of the property and left for another country. He led a luxurious life and spent a lot of money on gambling. Soon all his money is gone and he became a poor. This is your story. This is your all story. Pause the screen and write down this is story. स्क्रीन पॉज करा आणि फुलस्केपवरती स्टोरी व्यवस्थित क्वेश्चन नंबर 2 मध्ये लिहा. पहिले काय करायचे? सेंटेन्स फ्रेम करायचे आहे, सेंटेन्स अरेंज करायचे आहे, नंतर ही स्टोरी लिहायची आहे. ओके, लेट्स मूव फॉर द क्वेश्चन नंबर 3. दिस इज योर क्वेश्चन नंबर 3. रीड द पॅसेज गिवन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलो. दिस इज ऑल्सो अ स्टोरी. ही स्टोरी तुमच्या बुकमध्ये आहे बघा, त्यावरूनच तुम्हाला 5 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. पॅसेज वाचूया. An elderly carpenter was ready to retire. He told his employer of his plans to leave the house building business and live a more leisurely life with his family. He would miss the paycheck, but he needed to retire. The employer was sorry to see his good worker go and asked if he could build just one more house as a personal favor. The carpenter said yes, but in time it was easy to see that his heart was not in his work. He resorted to shoddy workmanship and used inferior material. It was an unfortunate way to end his career. When the carpenter finished his work, his employer handed over the key of the house to the carpenter. This is your house, my gift to you. What a shock! What a shame! He had only known he was building his own house. He would have done it all so differently.
Now he had to live in a poorly built house. So it is with us. We built our lives a day at a time, often putting less than our base into the building. Then, with a shock, we realize we have to live in the house we have built. If we could not, if we could do it over, we would do it much differently. But you cannot go back. You are the carpenter, and every day you hammer a nail, place a board, or erect a wall. Someone once said, your attitude and the choices you make today help build the house you will live in tomorrow. Therefore, build wisely. बघा, इन शॉर्ट समरी काय आहे, एक कार्पेंटर असतो, गवंडी असतो, थोडक्यात घरं बांधण्याची काम करतो, आणि त्याचा जो एम्प्लॉयर असतो तो त्याची खूप प्रशंसा करत असतो, कारण ह्या कार्पेंटरचं काम खूप छान असतं. एक वेळ तो म्हणतो, आता माझे मुलं झाली, मुलांनाही मुलं झाली, म्हणजे माझे नातवं झाली, तर मला आता रिटायरमेंट घ्यायची आहे, मला काही आता गवंडी काम करायचं नाही. तर तो एम्प्लॉयर म्हणतो की हो, तू बेशक रिटायर हो, पण शेवटचं माझ्यासाठी एक फेवर कर की तू एक छोटंसं सुंदरसं घर बांधून दे. हे तुझं शेवटचं काम असेल, त्यानंतर तू बेशक रिटायरमेंट घेऊ शकतोस. तर तो कार्पेंटर रेडी होतो, परंतु त्याचं पहिले जसं तो मन लावून काम करायचा, त्याचा जीव ओतून काम करायचा, तसा तो काम करत नव्हता. आणि त्याने एकदम हलकं मटेरियल वापरलं, सिमेंट कच्चं वापरलं, आणि बांधकाम पण कच्च्या पद्धतीने केलं. जसं पूर्वी करायचं तसं बिलकुलही केलं नाही. आणि त्यानंतर त्याने ते घर काहीच दिवसांमध्ये पूर्ण बांधून तयार केलं. जेव्हा ते घर तयार झालं, एम्प्लॉयरने त्या घराची चावी त्या कार्पेंटरच्या हातात दिली, आणि कार्पेंटर एकदम शॉक झाला की चावी एम्प्लॉयरने माझ्या हातात का दिली. तर तेव्हा एम्प्लॉयरने त्याला सरप्राईज दिलं की हे घर माझ्याकडून तुला गिफ्ट आहे, की तू इतक्या दिवसांची मेहनत माझ्यासोबत केली, तू माझ्या अंडर काम केलं, परंतु आता शेवटी तू रिटायर होतोस, तर माझ्याकडून तुला हे छोटंसं गिफ्ट आहे. तर त्याला इतका शॉक बसतो की हे घर जर त्याला, तो असा मनात म्हणतो की मला माहीत असतं की हे घर जर मी माझ्यासाठी बांधत आहे, तरी मी पहिलंच हे मन लावून केलं असतं, तर आता पस्तावून काहीच उपयोग नाही. तर इथे शेवटी म्हटलेलं आहे की कोणतंही काम हे कसं केलं पाहिजे, वाईजली केलं पाहिजे, मन लावून केलं पाहिजे, कारण त्याचा कुठे ना कुठे पस्तावा आपल्यालाच होतो. तर याच्यावरती, या स्टोरीवरती हे 5 क्वेश्चन्स आहेत, हे 5 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. 1 बाय 1 त्यांचे ॲन्सर्स आपण बघणार आहोत. लेट्स गो. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डिड द कार्पेंटर टेल हिज एम्प्लॉयर. कार्पेंटरने एम्प्लॉयरला काय सांगितलं. द आन्सर इज, कार्पेंटर टोल्ड हिज एम्प्लॉयर दॅट ही इज प्लॅनिंग टू रिटायर हिज हाऊस बिल्डिंग वर्क अँड लिव्ह मोर लेजरली लाईफ विथ हिज फॅमिली. हे आन्सर लिहायचं आहे. ओके, स्क्रीन पॉज करा आणि आन्सर लिहा. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट फेवर डिड हिज एम्प्लॉयर आस्क फ्रॉम द कार्पेंटर. Answer is, the employer asked to carpenter to build one more house as a personal favor. Second answer is ready. Third question and answer is, what surprise did the not emperor, here is employer. 1 minute. So third question is, what surprise did employer have to the carpenter. Answer is, when the carpenter finished his work, the employer handed over the key to the carpenter. Key to the carpenter. Write down answer. Okay, let's move further. This is question number 4 and 5. Question number 4 is, why was the surprise is shame for the carpenter. Answer is, he did not put his all quality to build his house. If he had known that he is building his own house, he would put more quality in that house. He would have done it more so differently. That's why the carpenter surprised and shamed. This is the answer of question number 4. And last question, question number 5. Which word in the first paragraph means
the same as art of skill of a workman? Answer is the word workmanship is the word art of skill of a workman. The word workmanship is the word art of skill of a workman. So student, this is your all questions answers. पूर्ण 5 क्वेश्चन्स होते आणि त्याची पूर्ण उत्तरं तुम्हाला इथे मिळालेली आहे. स्क्रीन पॉज करा, लिहायचं आहे. ओके, दिस इज योर क्वेश्चन नंबर 1, 2 and 3. This is your story. And this is your rearranging point 1 to 10. Okay, and finally this is your application letter to grant leave due to sickness. Start and end. Okay, student, this is your small unit number test number 2, and I hope all students write correctly in fullscape. सर्वांनी फुलस्केप वरती ही टेस्ट लिहायची आहे. ओके, सो स्टुडंट, आपली फर्स्ट टेस्ट झाली, दुसरी टेस्ट झाली, तिसरी टेस्ट तुमची 15 ऑगस्टला असणार आहे. तर ती तिसरी टेस्ट झाल्यानंतर 3ही फुलस्केप आपण स्कूलमध्ये जमा करून घेणार आहोत. ओके, टेस्ट व्यवस्थित लिहा आणि या टेस्टला सिरियसली घ्या. अजूनही काही विद्यार्थी सेतू अभ्यासक्रम सोडवत नाही, ब्रिज कोर्स सोडवत नाहीत. ओके स्टुडंट, सो स्टुडंट, गुड बाय अँड टेक केअर.